भिडेवाडा स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून भुजबळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलनाचा पाऊल उचलावं लागेल असा इशारा त्यांनी दिला। यावर स्मारकासाठी कुणावर उपोषणाची वेळ येणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। या कामासाठी सुद्धा अजित पवारांनी 200 कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले। आता एवढ्या मीटिंग झाल्या अजून एकही काही जागा काही ताब्यात येईनाच आणि मग शेवटी जे आहे मला काल सांगावं लागलं की बाबा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शिकस्त करू। उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ। 17 तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन विषयामध्ये त्याच्या आधी त्यांना आठवडाभर यात काम करायला लावतो आणि लवकरात लवकर फुलेवाडा सावित्रीबाई फुलेंचं असणारं स्मारक तिथपर्यंतचा एक कॉरिडॉर जेणेकरून हे दोन्ही एका कॅम्पसमध्ये येतील हे सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न